These are the two interfaces, okay, that we want to use while using your computer screen. ओके, मला काय करायला लागतात, हे दोन टाईपचे इंटरफेस यूज करावे लागतात. मग जर आपण स्टडी केलं तर कमांड लाईन इंटरफेस मध्ये मला काय लागायचा, तर नंबर ऑफ प्रोग्राम्स एक्झिक्यूट करण्यासाठी, जावाचे प्रोग्राम्स एक्झिक्यूट करण्यासाठी मला कंपायलर लागायचा. ओके, कंपायलर लागायचा. कुठला कंपायलर आपण यूज केला, तर जावा सी कंपायलर यूज करून मी नंबर ऑफ प्रोग्राम्स एक्झिक्यूट केले. ओके, नाउ मला आता काय लागेल, तर माझे जे काही प्रोग्राम्स असतील जे मी AWT वर परफॉर्म करणार, ऍडव्हान्स जावाचे प्रोग्राम्स असतील जे AWT वर परफॉर्म करणार किंवा ऍपलेट वर परफॉर्म करणार, ते सगळे प्रोग्राम्स मी कमांड प्रॉम्प्टचा किंवा कमांड लाईन आर्ग्युमेंटचा यूज घेऊन किंवा जावा सी या कंपायलरचा यूज घेऊन करणार नाही. तर ते सगळे प्रोग्राम्स मी एक्झिक्यूट करत असताना कशाचा यूज घेणे, तर ऍपलेट व्ह्यूअरचा यूज घेणे. म्हणूनच आपण ऍपलेटचे प्रोग्राम्स कशानं रन करतो, तर ऍपलेट व्ह्यूअरनं रन करत असतो. त्यासाठी मला जावाची मला गरज नाही, म्हणजे JVM ची मला JVM ची मला गरज नाही. मी आता जे रन करणार ते ऍपलेट व्ह्यूअर थ्रू रन करणार, आणि ते ऍपलेट व्ह्यूअर वर जे मी प्रोग्राम्स रन करतो ते कुठल्या टाईपचे असतील, तर ते वेब बेस्ड असतील ऍज वेल ऍज विंडोज बेस्ड असतील. ओके, नाउ म्हणजे समजलं की AWT म्हणजेच काय, तर AWT आपल्याला तर कमांड लाईन इंटरफेस प्रोव्हाइड करणार नाही, तर AWT आपल्याला कुठल्या टाईपचा इंटरफेस प्रोव्हाइड करेल, तर ग्राफिकल युजर इंटरफेस टाईपचा इंटरफेस मला प्रोव्हाइड करेल. म्हणजेच API, तो इट प्रोव्हाइड एन API which it provides an API to the user for developing Windows as well as web based application. ओके, विंडोज एज वेल एज वेब बेस्ड ऍप्लिकेशन्स मला डेव्हलप करायचे असतील तर मला AWT या पॅकेजचा यूज करावा लागेल. मी पॅकेज म्हटलं कारण ऑलरेडी आपण आपल्याला AWT हे पॅकेज आहे हे मला आपल्याला सर्वांना माहिती असेल. ओके, नाउ AWT इज ह्यूज आहे. AWT भरपूर असं मोठं आहे. का मोठं आहे, कारण इट कन्सिस्ट ऑफ 12 number of packages, 12 number of packages and 370 classes are there. ओके, 12 पॅकेजेस अँड 370 क्लासेस. याच्यावरून कन्सिडर करा की या AWT या फक्त 12 पॅकेजेस मध्ये 370 क्लासेस आर देअर. ओके, पण राईट नाऊ काय झालं की राईट नाऊ AWT पॅकेज रेअरली युज्ड इन इंडस्ट्री. फक्त रेअरली यूज करतात, कारण मॅक्झिमम यूजच करत नाही. याचे काही ड्रॉबॅक्स आहेत, ते ड्रॉबॅक्स आपण वन बाय वन स्टडी करू. ओके, मग AWT ही ह्यूज आहे आणि त्याचे काही ड्रॉबॅक्स असतील, आणि आता ही रिसेंटली रेअरली यूज करण्यामागची रिझन्स काय आहेत ते आपण बघू. बघा, याच्याऐवजी आता कंपनीमध्ये जर AWT जर रेअरली यूज करत असतील तर त्याला दुसरा ऑप्शन म्हणून काय यूज करतात, तर त्याला दुसरा ऑप्शन हा आहे की स्विंग यूज करतात. ओके, हा स्विंग यूज करतात. स्विंग इज अगेन as compared to AWT, it provides more number of packages as well as more number of classes. ओके, स्विंग पण काय करतात, तर as like AWT पॅकेज सारखंच ते पण नंबर ऑफ पॅकेज प्रोव्हाइड करतं as well as नंबर ऑफ क्लासेस पण प्रोव्हाइड करतं. पण याच्यातलेच काही मेन 2 इम्पॉर्टंट पॅकेजेस आपण मॅक्झिमम यूज करतो, ते म्हणजेच java.awt. याच्याबद्दल तुम्ही सगळेजण अवेअर असालच. आणि सेकंड वन java.awt.event. AWT.event नथिंग बट काय असेल, तर वेन वी क्लिक ऑन माऊस वर क्लिक केलं तर मला कुठली ऍक्शन परफॉर्म झाली पाहिजे. ओके, ही माझी इव्हेंट झाली. इव्हेंट म्हणजेच घटना. म्हणजेच मी वेन वी परफॉर्म सम ऑपरेशन्स किंवा मी वेन वी क्लिक ऑन माऊस, मी एखाद्या बटन वर क्लिक केलं, मी स्क्रोल डाऊन खाली करत यायला लागलोय, याच्या वेळी मला काही ऑपरेशन्स परफॉर्म झाली पाहिजेत, आणि ती कुठली ऑपरेशन्स परफॉर्म झाली पाहिजेत ही माझी इव्हेंट असेल. ओके, तेव्हा मला ऍक्शन कुठली परफॉर्म होण्यासाठी जी काही माझ्या इव्हेंट्स मी परफॉर्म करतोय त्या माझ्या इव्हेंट्स असतील. ओके, देन आता आपण नेक्स्ट बघू की AWT, कारण आता AWT आणि स्विंग हे दोन्ही जे आपल्याला पॅकेजेस आहेत हे नंबर ऑफ पॅकेजेस एज वेल एज नंबर ऑफ क्लासेस प्रोव्हाइड करतात. तरी पण आता AWT हे काय करतात, तर मॅक्झिमम यूजच करत नाहीत असं आपण कन्सिडर करू. ओके, जे मला काय प्रोव्हाइड करतं, तर API प्रोव्हाइड करतं, ज्याच्यासाठी मी कशासाठी यूज करतो, तर विंडोज ऍप्लिकेशन एज वेल एज वेब ऍप्लिकेशन तयार करण्यासाठी तर यूज करतो, पण हे रेअरली यूज होतं. याच्या मागची 2 रिझन आहेत. ओके, याच्या मागची 2 रिझन आहेत. एक आहे प्लॅटफॉर्म डिपेंडंट. फर्स्ट वन इज ए प्लॅटफॉर्म डिपेंडंट. नाउ व्हाय AWT इज प्लॅटफॉर्म डिपेंडंट. आपण लास्ट टाइम स्टडी केलं होतं की जावा ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे.
म्हणजे जावाचा सोर्स कोड मी एका पीसी वरून म्हणजेच आता करंटली मी रन करतोय कशावर, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वर रन करतोय, तो तिथून कॉपी केला आणि मी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर गेलो आणि तिथे तो प्रोग्राम ऍज इट इज एक्झिक्यूट केला, तर काय झालं नाही, मला काही चेंज झाला नाही, माझा प्रोग्राम आउटपुट जे होतं ते ऍज इट इज सेमच आलं. ओके, मी मॅक ओएस ऑपरेटिंग सिस्टीम वर गेलो, तिथे रन केला, तिथे पण काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजेच काय, तिथे पण मला आउटपुट डिस्प्ले झालं. मग यालाच काय म्हणतात तर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. म्हणजेच जो मी सोर्स कोड तयार केलाय, मी कुठल्या पण जरी प्लॅटफॉर्मवर नेला तरी पण त्या सोर्स कोड वर मला कुठलीही अदर ऍक्शन्स परफॉर्म करण्याची गरज नाही, डायरेक्टली मी तो काय करू शकेन, एक्झिक्यूट करू शकेन. ओके, विदाउट, म्हणजेच त्याच्यामध्ये, आणि जो मला आउटपुट डिस्प्ले होईल, आउटपुट डिस्प्ले होत असताना पण त्याच्यामध्ये काहीच डिफरन्स नसेल, या किंवा कुठल्या पण प्लॅटफॉर्मवर मी रन केला तर त्याच्यामध्ये पण मला काहीच डिफरन्स दिसणार नाही, म्हणूनच ती काय असेल, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट होती. ओके, पण AWT हे काय आहे तर प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. का प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे तर बिकॉज when we change any platform, suppose if we develop any AWT application, जर आपण एखादे AWT application डेव्हलप केलं आणि सेम ऍप्लिकेशन when we run on different platform, जर तेच ऍप्लिकेशन आपण डिफरंट प्लॅटफॉर्म वर जर रन केलं तर त्याचा लूक जो असेल, त्याचं फील असेल, त्याचं बिहेवियर असेल, हे काय होत असतं, चेंज होत असतं. बघा समजलं का? जर मी काय केलं, जर मी ते ऍप्लिकेशन, सपोज मी ते विंडोज ऍप्लिकेशन वर परफॉर्म केलं, ओके, AWT इज अ प्लॅटफॉर्म डिपेंडंट. बघा, मी एखादं ऍप्लिकेशन तयार केलं, मी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वर ते ऍप्लिकेशन आता रन करतोय, म्हणजेच ते विंडोज ऍप्लिकेशन असेल. इज इट राईट? बघा मी काय म्हटलं, तर मी एखादं विंडोज ऍप्लिकेशन तयार केलं, एक AWT ऍप्लिकेशन तयार केलं आणि ते मी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वर रन करतोय, तेव्हा ते विंडोज ऍप्लिकेशन असेल. when we run the same application on Mac operating system, then that application is called as Mac application. Okay, same when we run the same application on Linux or Unix like operating system, then that application is called as Unix like or Linux like application. म्हणजेच काय झालं, प्रत्येक वेळी मी डिफरंट प्लॅटफॉर्मवर जसं जसं ऍड करत जातोय, डिफरंट प्लॅटफॉर्म जसा चेंज व्हायला लागलाय तसं तसं त्याचं नाव बदलायला लागलोय मी. ओके, का नाव बदलायला लागलोय, कारण जेव्हा मी ते ऍप्लिकेशन मी डिफरंट प्लॅटफॉर्मवर रन करेन तेव्हा त्याचा लुक, म्हणजेच ते दिसायला त्याची बटन्स जे असतील, कॉम्पोनंट्स असतील, यांचा लुक काहीतरी डिफरंट दिसतोय. ओके, ऍज वेल ऍज त्याचं फील जे असेल ते मला डिफरंट फील करतोय मी, त्याचं बिहेवियर असेल थोडं चेंज व्हायला लागलंय, म्हणजेच मला जो दिसायला जो GUI इंटरफेस डिस्प्ले होतोय हा प्रत्येक प्लॅटफॉर्मवर वेगवेगळा असेल, आणि म्हणूनच आपण AWT ला काय म्हणतो तर प्लॅटफॉर्म डिपेंडंट असं म्हणतो. ओके, प्लॅटफॉर्म डिपेंडंट असं म्हणतो. बघा, आपण डिपेंडंट प्लॅटफॉर्म कधी म्हणणार तर मी एखादे ऍप्लिकेशन, म्हणजेच आता मी जी AWT ची जी काही ऍप्लिकेशन्स परफॉर्म करणार आहोत, ती AWT ची ऍप्लिकेशन्स आपण रन करत असताना कशावर रन करणार आहोत तर आपण ऍप्लेट व्ह्यूअरचा यूज घेऊन रन करणार आहोत, आपण कमांड लाईनचा यूज घेऊन करणार नाही आहोत. म्हणजेच मला जो काही आउटपुट माझं डिस्प्ले होईल हे कशावर डिस्प्ले होईल तर ते एका वेब पेजवर तरी डिस्प्ले होईल किंवा एका विंडोवर तरी डिस्प्ले होईल, किंवा त्याला मी ऍप्लेट असं म्हणतो. ओके, ते डिस्प्ले होत असताना मला याच्यावरच डिस्प्ले होणार, म्हणजेच वेबवर डिस्प्ले होईल, म्हणजेच त्या GUI वर डिस्प्ले होईल, किंवा मला विंडोजवर या GUI वर मला डिस्प्ले होईल, अदर दॅन कमांड लाईन आर्ग्युमेंटच्या ऐवजी. ओके, मग डिस्प्ले होत असताना मी आता ते ऍप्लिकेशन जर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वर रन केलं तर त्याचं मला बटनचं जे डिझाईन आहे ते काहीतरी एक पर्टिक्युलर फॉर्मॅट मध्ये मला डिस्प्ले होत आहे, मला टेक्स्ट फील्डचा फॉर्मॅट तिथे काहीतरी चेंज दिसतोय. ओके, मी विंडोज ऍप्लिकेशनवर रन केल्यानंतर, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर रन केल्यानंतर. पण तेच ऍप्लिकेशन जेव्हा मी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर जाईन तेव्हा त्याचा जो लुक आहे, म्हणजे जो बटनचा लुक असेल, त्या टेक्स्ट फील्डचा लुक असेल, चेकबॉक्सचा लुक असेल, लिस्टचा लुक असेल, या प्रत्येकाचा लुक काय असेल ऍज कम्पेअर टू विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम पेक्षा तो जरा डिफर दिसेल, वेगळा दिसेल. ओके, अँड दॅट्स वाय AWT इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. ओके, AWT इज अ प्लॅटफॉर्म डिपेंडंट. ओके, नेक्स्ट बघा, नेक्स्ट रिझन आहे की ज्याच्यामुळे ही AWT हे पॅकेज कंपनीमध्ये रेअरली यूज करण्यामागचं अनदर रिझन आहे, ते म्हणजेच AWT इज अ हायली weight, it provides highly weight components, it provide heavy weight or highly or heavy weight components ते provide करत असतं.
ओके, नाउ व्हॉट इज हेवी वेट कॉम्पोनंट्स. ओके, हेवी वेट कॉम्पोनंट्स प्रोव्हाइड करणं म्हणजेच काय. आता हेवी वेट म्हणजेच काय सगळ्यांना माहिती आहे. आपण दोन टाईपच्या प्रोसेसेस स्टडी केल्या होत्या. एक लाईट वेट टाईपची प्रोसेस असेल म्हणजेच आपण थ्रेड ज्याला कन्सिडर करतो, आणि एक हेवी वेट टाईपची प्रोसेस असेल जी आपण एक माझी मेन प्रोसेस असेल किंवा त्याला हेवी वेट टाईपची प्रोसेस असं म्हणतो. ओके, मग AWT ही हेवी वेट का आहे. ओके, हेवी वेट का आहे बघा काय होतं. तर AWT ला हेवी वेट म्हणण्यामागचं रिझन काय, तर AWT ची डिफरंट कॉम्पोनंट्स हे म्हणजेच काय असतात तर डिफरंट क्लासेस असतात. जस्ट बघा, लक्ष देऊन ऐका मी काय म्हटलं. AWT हे काय आहे, एक माझं पॅकेज आहे, त्याच्या अंडर माझे डिफरंट कॉम्पोनंट्स वर्क होत असतात. ओके, कॉम्पोनंट्स इन द सेन्स व्हॉट, नंबर ऑफ टूल्स असतील, नंबर ऑफ एलिमेंट्स असतील. देन विच एलिमेंट्स that we are going to insert in our AWT or in our applet program. कुठले कॉम्पोनंट्स आपण ऍड करत असतो तर बटन्स ऍड करतो. ओके, टेक्स्ट फील्ड्स ऍड करतो, चेकबॉक्स ऍड करतो, लिस्ट ऍड करतो, टेक्स्ट एरिया ऍड करतो. हे माझे काय असतील, डिफरंट कॉम्पोनंट्स असतील. आणि हे डिफरंट कॉम्पोनंट्स काय असतात, या प्रत्येक डिफरंट कॉम्पोनंटला काय असतो, स्वतःचा ओन क्लास असतो. एक्झाम्पल, बटन हा माझा क्लास आहे, टेक्स्ट फील्ड हा माझा क्लास आहे. ओके, म्हणजेच AW चे हे डिफरंट क्लासेस आहेत. ओके, मग हे डिफरंट क्लासेस मी जेव्हा इन्स्टन्शिएट करतो म्हणजेच काय करतो. येस, एनीवन, कुणी सांगू शकेल. इन्स्टन्शिएट करणं म्हणजेच काय करणं. येस, बघा, इन्स्टन्शिएट करतो म्हणजेच आपण काय करतो तर AWT चे जे काही कॉम्पोनंट्स आपण त्या ऍप्लेट मध्ये इन्सर्ट केलेत, ते कॉम्पोनंट इन्स्टन्शिएट करणं म्हणजे त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करणं, कारण ते मला काय करायचे आहेत, यूज करायचे आहेत. मग जर ते यूज करत असताना त्या प्रत्येक इन्स्टन्शिएटेड कॉम्पोनंटला काय लागत असतात तर ऑपरेटिंग सिस्टीमचे रिसोर्सेस रिक्वायर्ड असतात. ओके, ऑपरेटिंग सिस्टीमचे रिसोर्सेस रिक्वायर्ड असतात. मग जेवढे नंबर ऑफ कॉम्पोनंट्स मी त्याच्यामध्ये ऍड करत जाईन त्या प्रत्येकाचा काय असेल, स्वतःचा ओन क्लास असेल. आणि त्या ओन क्लास असल्यामुळे मला काय लागेल, त्या प्रत्येक जेवढे नंबर ऑफ कॉम्पोनंट्स त्याच्यामध्ये मी इन्सर्ट केलेत, ऍड करतोय, त्या प्रत्येक ऍड केलेल्या कॉम्पोनंटला काय लागेल, ऑपरेटिंग सिस्टीमचे रिसोर्सेस रिक्वायर्ड आहेत. आणि जेव्हा ते रिसोर्सेस रिक्वायर्ड असतील आणि त्या रिसोर्सेसमुळे काय झालं तर AWT ही एक हेवी वेट कॉम्पोनंट प्रोव्हाइड करणारी एक ऍप्लेट प्रोव्हाइड करते किंवा ऍप्लेट प्रोव्हाइड करत असते. बघा, AWT कॉम्पोनंट्स आर कन्सिडर्ड हेवी वेट बिकॉज देर आर being generated by underlying operating system. ते कशापासून जनरेट होतात तर ऑपरेटिंग सिस्टीम पासून जनरेट होतात. का ऑपरेटिंग सिस्टीम पासून जनरेट होतात, कारण दॅट इज दोज कॉम्पोनंट्स, ते कॉम्पोनंट्स काय करतात, ऑपरेटिंग सिस्टीमचे रिसोर्सेस यूज करतात. याच्यामध्ये एक्झाम्पल मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मी जेवढे नंबर ऑफ कॉम्पोनंट्स त्या ऍप्लेट मध्ये इन्सर्ट करतोय, त्या AWT मध्ये इन्सर्ट करतोय, तेव्हा त्या प्रत्येक कॉम्पोनंटला काय असेल, स्वतःचा ओन क्लास असेल. आणि जर ते कॉम्पोनंट मला जर प्रोग्राम मध्ये जर यूज करायचं असेल तर त्याला इन्स्टन्शिएट करणं तर गरजेचंच आहे. मग इन्स्टन्शिएट करणं जर गरजेचं असेल तर त्याला काय लागेल, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार मी. मग ऑब्जेक्ट क्रिएट केला तर त्याला मेमरी लागली. ओके, बघा, याच्यावरून तुम्हाला जर समजलं नसेल तर आपण गार्बेज कलेक्शन आपण लास्ट सेमिस्टरला स्टडी केलं होतं. ओके, बघा काय होतं. मग गार्बेज कलेक्शनचा पर्पज काय होता, का आपण गार्बेज कलेक्शन केलं, कारण जे लॉंगर टाइम साठी जे अनयुज्ड ऑब्जेक्ट्स असतील ते गार्बेज कलेक्टर काय करतो, कलेक्ट करत असतो. ओके, आणि त्यांना रिमूव्ह करून टाकत असतो. का रिमूव्ह करतो, कारण ते प्रत्येक ऑब्जेक्ट जे आपण क्रिएट करत असतो त्या प्रत्येक ऑब्जेक्टला काय लागत असते तर रिसोर्सेस, मेमरी लागत असते. आणि जर त्याला मेमरी लागत असेल तर त्याला ऑपरेटिंग सिस्टीमचा रिसोर्स लागला आणि त्यामुळे काय होईल तर उगाच मेमरी वेस्टेज केली जाईल. ओके, मेमरी वेस्टेजचा प्रॉब्लेम क्रिएट होईल आणि ते होऊ नये म्हणून आपण गार्बेज कलेक्शन केलं. आणि तेचमुळे काय असेल तर AWT इज हेवी वेट काय आहे तर अशीच जेवढे नंबर ऑफ कॉम्पोनंट्स आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करत जाऊ त्या प्रत्येक कॉम्पोनंटचा मला काय करावं लागेल, ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. आणि ऑब्जेक्ट क्रिएट करत केल्यामुळे काय लागेल तर ऑपरेटिंग सिस्टीमचा अशा सिच्युएशनला ऑपरेटिंग सिस्टीमच्या रिसोर्सेसची मला गरज आहे.
कुठला रिसोर्सेस यूज करतोय, तर मला मेमरी रिक्वायर्ड आहे, कारण तो ऑब्जेक्ट मला स्टोअर करायचा असेल तर मला मेमरी रिक्वायर्ड आहे. मग मेमरी रिक्वायर्ड आहे म्हणूनच काय झालं, त्याने रिसोर्सेस यूज केले आणि त्याच्यामुळेच ती काय आहे, हेवी वेट आहे. ओके, हेवी वेट ऑफ AWT इज ए हेवी वेट आहे. ओके, बघा समजलं का? ह्या दोन रिझनमुळे आता AWT हे रेअरली यूज केलं जातं. ओके, म्हणजे मॅक्झिमम मी म्हणू शकेन की यूजच करत नाहीत असं पण म्हणू शकेन, किंवा रेअरली यूज करतात. ओके, हे दोन रिझन समजले. क्वेश्चन असेल की वाय AWT इज प्लॅटफॉर्म डिपेंडंट और वाय इट इज हेवी वेट. ओके, नेक्स्ट आपण स्टडी करू की AWT क्लासेस आपण कुठले कुठले बघणार आहोत, किंवा त्याची ट्री स्ट्रक्चर किंवा हिरार्की असेल, काय असेल बघा. AWT क्लासेसची हिरार्की काय असते बघा. तर एक तुम्हाला मी अगेन एक क्वेश्चन विचारतोय, याचे आन्सर कोण देतं बघू. माझी जेवढे नंबर ऑफ क्लासेस असतील, ओके, त्या ऑल क्लासेसची पॅरेंट डिरेक्टरी कुठली असते? येस, एनीवन? हा क्वेश्चनचा आन्सर मी तुम्हाला लास्ट सेमिस्टरलाही दिलं होतं, आणि हा क्वेश्चन तुमच्या ऑनलाईन एक्झामला पण 100% असण्याचे चान्सेस आहेत. 100% असेल की हा क्वेश्चन तुम्हाला असणारच. ओके, जेवढे नंबर ऑफ क्लासेस असतील, मग ते AWT चे क्लास मी यूज केला, AWT चे क्लासेस असतील किंवा ॲपलेटचे क्लासेस असतील. ओके, जेवढे क्लासेस मी इम्पोर्ट करतोय त्या सगळ्या पॅकेजचे क्लासेस जे असतील, त्या क्लासेस, हे सगळे क्लासेस कशाच्या अंडर वर्क होत असतात? अशी कुठली माझी पॅरेंट डिरेक्टरी असेल की त्याच्या अंडर हे सगळे क्लासेस वर्क होत असतात? ऑब्जेक्ट क्लास. ऑब्जेक्ट क्लास, करेक्ट आहे. ओके, सो ऑब्जेक्ट इज, हे काय असेल, ही माझी पॅरेंट डिरेक्टरी असेल ज्याच्या अंडर सगळे हे क्लासेस वर्क होत असतात. ओके, सो AWT क्लास हिरार्की त्याच्यावरूनच स्टार्ट होते. तर बघा याच्यामध्ये आपल्याला काय आहे. तर AWT क्लास हिअर frame and dialog, these are the two subclasses of window class. ओके, हे फ्रेम आणि डायलॉग हे काय, हे दोन सब क्लास आहेत. कशाचे? विंडोचे आहेत. ओके, अगेन ॲपलेट इज अनादर ए सब क्लास ऑफ पॅनेल क्लासचा तो काय आहे, एक सब क्लास आहे. ओके, हे विंडो आणि पॅनेल मध्ये फ्रेम असेल, डायलॉग असेल, ॲपलेट असेल, हे सगळे सब क्लासेस कुणाचे आहेत, तर कंटेनरचे सब क्लासेस आहेत. ओके, कंटेनरचे सब क्लासेस आहेत. कंटेनर म्हणजेच काय, तर कंटेनर provide a space over which we can add our own components. ओके, कंटेनर काय करतं, एक स्पेस प्रोव्हाइड करतं ज्याच्यामध्ये आपण काय करतो, स्वतःची ओन कॉम्पोनंट्स, म्हणजेच कुठली कॉम्पोनंट्स ऍड करतो, मला जे काही बटन्स लागत असतील, टेक्स्ट बॉक्स लागत असेल, हे सगळं मी त्याच्यामध्ये ऍड करणं, म्हणजेच ते कंटेनर काय करतं, स्पेस प्रोव्हाइड करत असतं. इट प्रोव्हाइड ए स्पेस. ओके, सो हे सगळे विंडो असेल, फ्रेम असेल, डायलॉग असेल, ॲपलेट असेल, पॅनेल असेल, हे सगळे सब क्लासेस आहेत ते कंटेनर क्लासचे. ओके, देन नेक्स्ट कॉम्पोनंट. बटन असतील, जेवढे नंबर ऑफ कॉम्पोनंट्स असतील, म्हणजेच बटन असेल, लेबल असेल, चेकबॉक्स असेल, टेक्स्ट फील्ड असेल, चॉईस असेल, लिस्ट असेल, हे सगळे जे क्लासेस आहेत यांना मी क्लासेस म्हटलं अगेन. कारण का, मगाशी आत्ताच मी सांगितलं की व्हाय AWT इज हेवी वेट, बिकॉज ऑफ these components. Each and every components have its own class. प्रत्येकाचा स्वतःचा काय आहे, एक ओन क्लास आहे, आणि त्यामुळे मला त्याचा ऑब्जेक्ट इन्स्टन्शिएट करावा लागतो, क्रिएट करावा लागतो, आणि तेव्हाच ते मी काय करू शकतो, यूज करू शकतो. मग ही माझी सगळी कॉम्पोनंट्स आहेत, ही कॉम्पोनंट्स मला काय करावे लागतात, तर त्या कंटेनर मध्ये ऍड करावी लागतात. म्हणूनच मी म्हटलं की कंटेनर इज नथिंग बट इट provide a space over which we can add our own components. ओके, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, स्वतःची ओन कॉम्पोनंट्स ऍड करत असतो. ओके, आणि या सगळ्या क्लासेसची पॅरेंट डिरेक्टरी म्हणजेच कुठली असते आपली, तर ऑब्जेक्ट असेल, ही आपली पॅरेंट डिरेक्टरी असेल. ओके, मग बघू आपण इन डिटेल व्हॉट इज कॉम्पोनंट, व्हॉट इज कंटेनर, व्हॉट इज फ्रेम, व्हॉट इज डायलॉग, व्हॉट इज पॅनेल. ओके, हे डिफरंट इन डिटेल आपण स्टडी करत जाऊ. ओके, सो फर्स्ट पॉइंट is a components. Okay, what is component now? So component is nothing but these are the elementary parts or elementary tools of
or GUI entities. Okay, these are the different tools that we are going to insert in our applet program. Okay, applet program मध्ये आपण जी एलिमेंट्स, जे ऑब्जेक्ट्स, जे एलिमेंट्स असतील, जे टूल्स असतील, जे ऍड करतो त्या प्रत्येक एलिमेंटला काय म्हणतात तर कॉम्पोनंट्स असं म्हणतात. ओके, एक्झाम्पल इथे तुम्हाला मी एक फोटो पण दिलाय की टेक्स्ट फील्ड असेल, हे एक माझं एक कॉम्पोनंट आहे. याच्या टेक्स्ट फील्डला काय बघा, TEXT, टेक्स्ट, टीचं टी फर्स्ट लेटर हे कॅपिटल आहे, कारण हा माझा एक प्री डिफाईन्ड क्लास आहे. ओके, हा कशाच्या अंडर वर्क होत असेल तर कॉम्पोनंट या क्लासच्या अंडर वर्क होतो. ओके, बटन इज वन मोर, हा काय अगेन वन मोर एक प्री डिफाईन्ड क्लास आहे. ओके, लेबल क्लास आहे, चेकबॉक्स क्लास, चॉईस क्लास, लिस्ट, चेकबॉक्स ग्रुप, हे डिफरंट काय आहेत क्लासेस आहेत. या प्रत्येक क्लासला मी काय म्हणतो तर कॉम्पोनंट्स असं म्हणतो. ओके, या प्रत्येक क्लासला मी कॉम्पोनंट्स असं म्हणतो. म्हणजेच कॉम्पोनंट इज नथिंग बट व्हॉट, सो कॉम्पोनंट इज नथिंग बट दीज आर द डिफरंट एलिमेंट्स. हे काय असतील डिफरंट एलिमेंट्स आहेत जे मला कशामध्ये इन्सर्ट करायचे आहेत, जे मला त्या ऍपलेट मध्ये इन्सर्ट करायचे आहेत. ओके, आणि ते ऍपलेट मध्ये इन्सर्ट करण्यासाठी मला या क्लासेसचा यूज घ्यावा लागेल. ओके, नेक्स्ट आहे कंटेनर. ओके, कंटेनर स्टँड्स फॉर, मी कंटेनर या शब्दावरूनच तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता व्हॉट इट कंटेन्स. ओके, मी जे कन्सिडर करा की काय आहे व्हॉट इट कंटेन. कंटेन म्हणजे याच्यात मी काय ठेवणार आहे, बरोबर. मग मला काय ठेवायचं आहे, म्हणजे जेव्हा मी ही डिफरंट कॉम्पोनंट्स, जी मी वरती बघितलेली ही डिफरंट कॉम्पोनंट्स आहेत, ही कॉम्पोनंट्स मी कशामध्ये इन्सर्ट करतोय तर ती मी कंटेनर मध्ये इन्सर्ट करतोय. ओके, इट इज युज्ड टू होल्ड कॉम्पोनंट्स इन ए स्पेसिफिक लेआउट. म्हणजेच काय, ही जी डिफरंट कॉम्पोनंट्स असतील, जी कॉम्पोनंट्स कुठली होती तर टेक्स्ट फील्ड होतं, बटन होतं, लेबल होतं, ही डिफरंट कॉम्पोनंट्स मला जर त्या लेआउट मध्ये किंवा ऍपलेट मध्ये इन्सर्ट करायचे असतील तर मला कंटेनरची गरज आहे. ओके, सो कंटेनर इज ए ब्लॉक और इट प्रोव्हाइड्स ए स्पेस वेअर वी इन्सर्ट आवर ओन कॉम्पोनंट्स. आपण काय करतो ते आपली ओन कॉम्पोनंट्स त्याच्यामध्ये इन्सर्ट करत असतो. म्हणजेच ज्या लेआउट मध्ये मला इन्सर्ट करायचे आहेत ते लेआउट डिफरंट टाइपचे असतील. आता आपण ते भरपूर लेआउट आपल्याला स्टडी करायचीच आहेत. त्यातले म्हणजेच तो लेआउट बाय डिफॉल्ट तो फ्लो लेआउट असेल, म्हणजे जसं आपण फ्लो, जसे जसे बटन ऍड करत जाऊ तसे तसे ते काय होत असतात ऍपलेटवर इन्सर्ट होत राहत असतात. ओके, म्हणजेच कंटेनर इज ए ब्लॉक वेअर वी इन्सर्ट डिफरंट कॉम्पोनंट्स. म्हणजेच कंटेनर म्हणजेच काय, त्याच्यामध्ये मला काय इन्सर्ट करायचं आहे ते म्हणजे माझा कंटेनर असेल. कंटेनरचे दोन काय असतील तर मेनली आपण दोन सब क्लासेस यूज करतो. ओके, कंटेनर चे दोन सब क्लासेस कुठले यूज करत असेल तर आपण त्याच्या ट्री स्ट्रक्चर मध्ये बघितलं तर कुठले असतील. कंटेनरचे मेन एक फ्रेम आहे आणि पॅनेल आहे. ओके, हे दोन जे सब क्लासेस आहेत ते आपण मॅक्झिमम यूज करत असतो. कशासाठी यूज करतो बघा, जर मी फ्रेम आणि पॅनेल जर यूज केलं नाही, मी एक नॉर्मल जर ऍपलेट क्रिएट केलं तर नॉर्मल ऍपलेट काय करेल, जसे मी बटन्स ऍड करत जाईन, टेक्स्ट फील्ड्स ऍड करत जाईन, टेक्स्ट एरिया ऍड करत जाईन, ते वन बाय वन काय होतील इन ए रॅन्डम ऑर्डर मध्ये, म्हणजे वन बाय वन काय होत जातील ऍड होत जातील. ओके, वन बाय वन ऍड होत जातील. ओके, मग वन बाय वन ऍड होत गेल्यामुळे काय होणार, ते कसेही ऍड मला त्या ऍपलेट जेव्हा मी रन करेन तेव्हा मला ते कसे पण डिस्प्ले होतील, एक खाली एक मला डिस्प्ले होतील. मग मला ते कसे अरेंज करायला पाहिजेत यासाठी मला काय दिलंय तर ते कंटेनर क्लास दिलाय. मग कंटेनर क्लासचा यूज घेऊन मी काय करतोय तर त्याचे दोन क्लासेस यूज करतोय, एक फ्रेम क्लास असेल, एक त्याचा पॅनेल क्लास असेल. ओके, हे फ्रेम आणि पॅनेल क्लासचा यूज घेऊन मी काय करतो ते पर्टिक्युलर ते अरेंज करतोय, एका पर्टिक्युलर फॉर्मॅट मध्ये ते अरेंज करतोय. ओके, आणि त्यालाच आपण काय म्हणतो तर कंटेनर असं म्हणतो. ओके, कंटेनर मध्ये आपण अगेन सब कंटेनर्स पण क्रिएट करू शकतो. ओके, कंटेनर मध्ये अगेन आपण सब कंटेनर्स पण क्रिएट करू शकतो, कारण कंटेनर ला काय असतं तर कंटेनर मध्ये काय असतं बघा, कंटेनरला एक मॅक्झिमाइज बटन, मिनिमाइज बटन आणि क्लोज बटन. म्हणजे कंटेनर इज अ विंडो. कंटेनर ही एक विंडो आहे ज्याच्यामध्ये हे रेडीमेड ऑप्शन्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले असतील, ज्याच्यामध्ये काय असेल जावाचा लोगो असेल, तुमचं टायटल बार असेल, ऍज वेल ऍज त्याचे जे काही रेडीमेड फंक्शन, त्या एखाद्या विंडोला आपली रेडीमेड फंक्शन्स, रेडीमेड बटन्स जी प्रोव्हाइड असतात, म्हणजे मिनिमाइज, मॅक्झिमाइज, क्लोज बटन्स असतात, हे त्या कंटेनरला बाय डिफॉल्ट प्रोव्हाइड केलेलीच असतात. ओके, इट ऑल्सो हॅव काय असतं त्याला बॉर्डर पण अवेलेबल असते.
ओके. मग कंटेनर बघा, हा एक माझा कंटेनर आहे जो तुमच्या समोर स्क्रीनवर डिस्प्ले होते, तो एक कंटेनर आहे. ओके, ज्याच्यामध्ये 3 कंटेनर्स अवेलेबल आहेत. ओके, ज्याच्यामध्ये अगेन 3 कंटेनर्स अवेलेबल आहेत. बघा कुठले कुठले कंटेनर्स अवेलेबल असतील, कारण कंटेनर मध्ये बघा इथे आहे, हा जो मला डिस्प्ले होतोय म्हणजेच बघा हा जो आहे याला काय म्हणणार मी, तर याला पॅनेल असं म्हणतात. याला पॅनेल असं म्हणतात. सो पॅनेल डज नॉट हॅव एनी क्लोज, मॅक्सिमाइज और मिनिमाइज बटन्स. पॅनेलला काय नसतं, तर अशी कुठलीही बटन्स अवेलेबल नसतात. इट प्रोव्हाइड्स ए बाउंड्री. ते काय करतं, एक बाउंड्री प्रोव्हाइड करतं ज्याच्यामध्ये मला कॉम्पोनंट्स इन्सर्ट करायचे आहे. ओके, म्हणजेच पॅनेल हे काय झालं, एक माझा एक कंटेनर आहे. पॅनेल हा माझा एक कंटेनर झाला. ओके, मग या कंटेनर मध्ये मी काय केले, 2 पॅनेल क्रिएट केले, 2 पॅनेल्स क्रिएट केलेत. एक अनादर पॅनेल आहे. ओके, ज्याच्यामध्ये मी बटन्स ऍड केलीत. म्हणजेच याच्यामध्ये हे 2 पॅनेल्स आहेत आणि ही माझी ओव्हरऑल एक काय आहे, एक फ्रेम आहे. ओके, म्हणजेच इन बिलो फिगर देर आर 3 कंटेनर्स. याच्यामध्ये काय आहेत, 3 कंटेनर्स आहेत. एक काय, 2 काय आहेत, पॅनेल आहेत आणि एक काय आहे, तर फ्रेम आहे. आणि ही त्याच्यामध्ये ऍड केलेली डिफरंट कॉम्पोनंट्स असते. ओके, डिफरंट कॉम्पोनंट्स आहेत. मग त्याच्यामध्ये लेबल यूज केले, टेक्स्ट फील्ड यूज केली, बटन्स यूज केली, हे डिफरंट कॉम्पोनंट्स असते. ओके, बघा तर फर्स्ट हे कंटेनर जे आपण डिफाइन करत असतो, याच्यामध्ये कंटेनर्स मध्ये आपण अगेन डिफरंट कंटेनर्स इन्सर्ट करू शकतो. म्हणजेच डिफरंट एका पॅनेल मध्ये, एका कंटेनर मध्ये मी डिफरंट पॅनेल्स क्रिएट करू शकतो. ओके, मग फ्रेम पॅनेल इज नथिंग बट ज्याला काय नसतं, ज्याला कुठलंही मेन्यूज अवेलेबल नसतात, एज वेल एज कुठल्याही रेडीमेड ऑप्शन्स, डिफॉल्ट बटन्स प्रोव्हाइड नसतात. ती काय आहे, एक बाउंड्री एरिया प्रोव्हाइड करते. की बाउंड्री एक स्पेस प्रोव्हाइड करतं, ज्याच्यामध्ये त्या बाउंड्री, त्या स्पेस मध्ये आपण डिफरंट कॉम्पोनंट्स इन्सर्ट करत असतो. ओके, डिफरंट कॉम्पोनंट्स इन्सर्ट करत असतो. याच्या जस्ट अपोजिट काय आहे, तर फ्रेम आहे. फ्रेमला काय असतात, तर याला क्लोज बटन, मॅक्सिमाइज बटन, रेडीमेड काही फंक्शन्स अवेलेबल असतात, टायटल बार अवेलेबल असतो, त्याच्याबरोबर लोगो अवेलेबल असेल, त्याला बाउंड्री असते, त्याला पण एक काय आहे, तर बॉर्डर अवेलेबल असते. हे सगळं काय असेल, तर माझी फ्रेम असेल. ओके, फ्रेम आणि पॅनेल मधला डिफरन्स समजून घ्या. पॅनेल म्हणजेच काय, तर पॅनेल डज नॉट हॅव एनी रेडीमेड कॉम्पोनंट्स. कुठलाच एक रेडीमेड कॉम्पोनंट्स अवेलेबल नसतात. मी त्याच्यामध्ये काय असेल, त्याला फक्त एक बाउंड्री स्पेस प्रोव्हाइड केला जातो, त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉम्पोनंट्स मी इन्सर्ट करतोय. पण फ्रेमला काय असतं, त्या टायटल बार असेल, एज वेल एज मेनू बार हा ऑप्शनल असेल. म्हणजे जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा आपण मेनू बार पण क्रिएट करू शकतो फ्रेम मध्ये. मेनू बार हा ऑप्शनल असेल, बरोबर त्याचबरोबर टायटल बार असतो. हे काय असेल, फ्रेम असतील. त्याच्यामुळे मग फ्रेम म्हणजेच काय, तर बघा the frame is a top level container. Frame is a top level container of an AWT program. आणि हे आता मॅक्झिमम यूज करतात. फ्रेम हे मॅक्झिमम यूज करतात. फ्रेमला बघा काय असतं, हॅज ए टायटल असतं, बॉर्डर आहे, मेन्यू बार्स असतात, ते ऑप्शनल आहे, जेव्हा आपण रिक्वायर्ड असेल तेव्हा करू. इट कॅन, आता कारण आता आपण मी तुमच्या समोर जो फ्रेम एक ठेवली होती त्याच्यामध्ये काय नव्हतं, तर मेन्यू बार नव्हता. ओके, इट कॅन कंटेन सेव्हरल कॉम्पोनंट्स लाईक बटन्स असतात, टेक्स्ट फील्ड्स असतात, स्क्रोल बार्स असतात. ओके, दिस इज मोस्ट वाइडली, आत्ताच सांगितलं की दिस इज मोस्ट वाइडली युज्ड कंटेनर व्हाईल डेव्हलपिंग एन ऍप्लिकेशन इन AWT. AWT ऍप्लिकेशन जर मला डेव्हलप करायचं असेल, तर आता जे मॅक्झिमम यूज केला जाणारा कंटेनर जो आहे तो म्हणजेच फ्रेम आहे. ओके, मग हा फ्रेम कंटेनर हा AWT चा एक क्लास आहे. ओके, त्यासाठी मला अगेन AWT त्या पॅकेजला मला इनहेरिट करावं लागेल. ओके, बघा इथं आपण ते इनहेरिट केलंय. म्हणजेच काय, तर जेव्हा तुम्ही पॅकेज जर यूज करायचं असेल, फ्रेम हा क्लास यूज करायचा असेल, तर तेव्हा तुम्हाला तिथे AWT क्लासच्या अंडर तो इनहेरिट करावा लागेल किंवा तो इम्पोर्ट करावा लागेल. ओके, बघा हा एक तुमच्या समोर जी विंडो डिस्प्ले होते ती काय आहे, ती एक फ्रेम आहे, विच इन्क्लुड्स व्हॉट, तर त्याच्यामध्ये मेनू बार पण प्रोव्हाइड आहे, त्याचा टायटल बार प्रोव्हाइड आहे, त्याचा आयकॉन प्रोव्हाइड आहे, विंडोची काही बटन्स प्रोव्हाइड आहेत. ओके, हे काय असेल, माझी फ्रेम असेल. ओके, panel आत्ताच सांगितलं, panel is a rectangular area used to group related GUI components in a certain layout such as grid and flow layout. Okay, panel does not contain title bar. आता title bar नसतो, menu bar नसतो, border नसतं. It is generic
कंटेनर फॉर होल्डिंग डिफरंट कॉम्पोनंट्स. मला काय करायचं तर पॅनल यूज करतो. कशासाठी यूज करतो आपण तर डिफरंट कॉम्पोनंट्स कंटेन करण्यासाठी. ओके, डिफरंट कॉम्पोनंट्स होल्ड करण्यासाठी. ओके, आपण पॅनल यूज करत असतो. ओके, आणि लास्ट वन आहे तो म्हणजेच डायलॉग बॉक्स. ओके, डायलॉग बॉक्स हे सगळ्यांना अवेअर असाल डायलॉग बॉक्सच्या रिलेटेड. म्हणजेच काय, मी जर एखादा एक फॉर्म क्रिएट केलाय, लॉग इनचा फॉर्म क्रिएट केलाय, मी युजर नेम करेक्ट टाकलं, पासवर्ड करेक्ट टाकला आणि लॉग इन केलं तर मला एक मेसेज डिस्प्ले होतो, एक डायलॉग बॉक्स क्रिएट होतो की लॉग इन अटेम्प्ट सक्सेसफुल म्हणून. ओके, ज्याच्यामध्ये काय असतं तर तिथे मला एक डायलॉग बॉक्सचा एक वरती टायटल बार असेल, त्याचा लोगो डिस्प्ले होतो आणि फक्त क्लोज बटन अवेलेबल असतं. त्यालाच काय म्हणतात तर डायलॉग बॉक्स असं म्हणतात. ओके, AWT डायलॉग इज ए पॉपअप विंडो. म्हणजेच कधी पॉपअप विंडो होते ती जेव्हा आपण तो डायलॉग बॉक्स मी एका बटनवर ती ऍक्शन जर परफॉर्म केली असेल, डायलॉग बॉक्स मला फेच झाला पाहिजे अशी ऍक्शन जर परफॉर्म केली असेल तर त्या सिच्युएशनला डायलॉग बॉक्स हा डिस्प्ले होत असतो. ओके, डायलॉग हॅज ए टायटल बार. त्याला काय असतो टायटल बार असतो कंटेनिंग आयकॉन, टायटल अँड क्लोज बटन अँड एक कंटेंट डिस्प्ले एरिया. आणि त्याच्यामध्ये जे काय डिस्प्ले करायचं आहे ते मला कंटेंट डिस्प्ले एरियामध्ये डिस्प्ले होत असतं. ओके, दिस इज अबाउट अवर टुडेज लेक्चर. बघा आपण काय स्टडी केलं तर आपण फर्स्ट स्टडी केलं म्हणजे AWT म्हणजे व्हॉट इज AWT, व्हाय इट इज रेअरली युज्ड, त्याचे डिफरंट डिसएडव्हान्टेजेस, 2 डिसएडव्हान्टेज स्टडी केली. व्हाय इट इज हेवी वेट, व्हाय इट इज प्लॅटफॉर्म डिपेंडंट. देन आपण त्याचे ट्री स्ट्रक्चर, कुठले कुठले क्लासेस आपण AWT च्या अंडर वर्क करतोय ते बघितले. त्याच्यानंतर प्रत्येक क्लासेस मध्ये येणारे जे काही कंटेनर्स असतील, कॉम्पोनंट्स असतील, त्याचबरोबर पॅनेल असेल, फ्रेम असेल, डायलॉग असेल, हे आपण 1 बाय 1 स्टडी केलं. फक्त तुम्हाला जस्ट ओव्हरव्ह्यू समजू दे की पॅनेल कशाला म्हणतात, फ्रेम कशाला म्हणतात, किंवा कंटेनर कशाला म्हणतात आणि कॉम्पोनंट कशाला म्हणतात हे समजलं तर हे इतकंच समजू दे आता. म्हणजेच आपण प्रोग्राम थ्रू ते इम्प्लिमेंट करत असताना आपल्याला टोटली समजत जाईल. ओके, येस, नाउ इट्स टाइम टू एंड आवर सेशन. पण याच्या आधी कुणाला काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके, विचारा. तुमचा ऑडिओ मोड ऑन करा आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर याच्या रिलेटेड विचारू शकता. येस, येस, अमृत, प्रवीण, अमेय, ऐश्वर्या, अनंत, गजेंद्र, गायत्री, कुणाला काही डाऊट असेल विचारा लगेच. आणि लगेच एक मीटिंग मी परत जॉईन करतोय, त्यामुळे आता आपलं मीटिंग एंड होईल. लगेच मी तुम्हाला मीटिंग आयडी आणि पासवर्ड पाठवतो, फक्त फॉर 10 मिनिट्स ओनली. फक्त 10 मिनिट साठी फक्त परत जॉईन व्हा, कारण मला एक थोडे इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत, ते बोलूया फक्त. ओके, ओके सर.